बऱ्याच दिवसानंतर आज आमचा प्लॅन झालेला आहे. सो आता नॅशनल पार्क नॅशनल पार्कला सॅटर्डे संडेला गर्दी बघायची आहे. बाहेर नाश्ता खायलाच किती गर्दी आहे बघा. आणि आमचा एक फ्रेंड सगळ्यांच्या आधी विरार वरून इकडे पोहोचले आणि आम्ही इथल्या इथे नाही पोहोचलो. सो चला नाश्ता करायला. सो सर्वप्रथम आम्ही पोटपूजासाठी इथे नाश्ता करत आहोत. नाश्त्यामध्ये घेतला मेंदू वडा. सो फटाफट आता खाऊया आणि मग नंतर अजून आमचे फ्रेंड येतात त्यांची आम्ही वाट बघत कोण आता किती वाजतील त्यांना यायला. वाट बघून बघून आम्हाला आला आता कंटाळा. लिटरली झोप यायला लागले. 8:30चा टाइम ठरवलेला, 10:30 वाजले तरी अजून आमचे लेट लतीफ आले नाहीत. आता थोड्या वेळाने तिकडचा तिकीट काउंटर पण बंद होईल, गेट पण बंद होईल, तरी अजून हे लोक आलेले नाहीत यार. फायनली ती लोक आलेले आहेत. सो मी त्यांना सांगितलं आहे तुम्ही पुढे जावा, तिकीट काढा, कारण तिकीट काढण्यासाठी पण तिथे लाईन असते. तोपर्यंत मी जातो, गाडी पार्क करतो. गाडी आतमध्ये पार्क करून बाहेर येण्यासाठी पण टाइम लागतो. फायनली लेट लतीफ आलेले आहेत. रेश्मा आणि तृप्ती ही तर नॅशनल पार्कच्या इथे पाठीमागेच राहते, 5 मिनिटाच्या अंतरावरती, तरी यायला बघा केवढा उशीर झाला. दोघी पण बोरोलीलाच राहतात. सो फायनली लेट लतीफ आलेले आहेत. हा आहे तिकीट काउंटर. इकडून तिकीट काढलेले. तिकीट दाखव. सो ही आहे तिकीट. किती आहे का माणसाची? 103 रुपये ऍडल्टची आणि लहान मुलांची. सो हे आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं मॅप, की कुठे काय काय आहे. कानेरी केव्स, त्याच्यानंतर आतमध्ये भरपूर असं काय काय फिरण्यासारखं. विश्रामगृह आहे आणि इथे असे हरिण पण आहेत, जर लकीली आपल्याला बघायला मिळाले. सो बघूया. सो इथे ई बसची पण सेवा आहे आणि बीएसटी ची बस सुद्धा आहे. सो आम्ही प्रिफर केली बीएसटी ची बस. आणि कारण की ती जी तिकीट 50 रुपीज आहे आणि जी मे बी समथिंग 5-10 रुपये असेल. सो आम्ही बोललो की चला 10 रुपयामध्ये जाऊया आपण. आणि त्यासाठी लाईन बघा केवढी मोठी आहे. किती पण सर्व्हिस आहे. सो चलो फिर. आणि बस मध्ये ती पण फ्रंट सीट मिळालेली आहे घाटाच्या बाजूला. तो बस मधनं उतरल्यानंतर इथे समोरच असे छोटे छोटे खाण्याचे स्टॉल्स आहेत. सो इथे तुम्हाला नाश्ता, कैरी, पेरू, कलिंगड, कोकम सरबत, लिंबू सरबत अशा वेगवेगळ्या प्रकारचे इकडे तुम्हाला स्नॅक्स मिळतील. ते खूप सुंदर. एवढी भूक लागलेली, खाण्याच्या शेवटला आठवलं की आम्ही काहीतरी खाते, त्याचा शॉट घ्यायचा राहिला. इथे घेतले चना मसाला, पेरू आणि लिंबू पाणी. लिंबू पाणी थोडा वेगळा आहे, गुलाबी गुलाबी कलरचा आहे, पण चांगला आहे. तो हा पेरू. आणि इथे आमच्या पाठीमागे आहे कानेरी केव. तिथे बघायला पण आता चाललो. सो फायनली आपण आता पोहोचलो आहोत कानेरी केव. 6 ते ह्याची मेन एंट्री आहे. इकडनं जिना सुरू होतो. इकडे वरती गेल्यानंतर परत आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी एक तिकीट काढावी लागते, रुचीची. सो हे 3. सो इकडून शिडीने वरती आल्यानंतर इथे समोर तुम्हाला तिकीट काउंटर दिसेल. सो इकडे तुम्हाला तिकीट काढायचे. मेन गेट वरती काढायची ती काढायची, प्लस इकडे आल्यानंतर परत काढायची आणि इकडे तुमची तिकीट चेक केली जाईल. त्या 4 आहेत ना, ही एक 5. सो थँक्यू. सो इथे फुल सिक्युरिटी आहे. सो तुम्ही विचार करू नका की आपण आतमध्ये असायचो. सो इथून झालं कानेरी केव्सची सुरुवात. सो हे तिकीट ठेव धर.
सो हा कानेरी केव्हचा संपूर्ण मॅप आहे. हा बघ खोलायचं पण कळतंय बघ. मग काय, हे बघ कोको कोला पितोय. ले भाई पी ले, ऐश कर ले. इथे खालच्या साईडला कॅफेटेरिया आहे, इकडे वॉशरूम वगैरे आहे, पिण्याचं पाण्याची सोय तिकडे आहे आणि इकडे वरती कानेरी केव्ह आहे. सो ऑलमोस्ट सगळेजण बघून रिटर्न मध्ये चाललेत आणि आम्ही बघण्यासाठी वरती चाललो आहोत. लागलाय पाऊस. सो आज पहिल्यांदा मी पावसामध्ये भिजणार आहे. जर आला तर बघूया, तसा थोडा थोडा येतोय तर बघूया, आला तर सगळेजण तिकडे आडुशाला सगळेजण तिकडे आहे ना, डोंगर आहे, त्या डोंगराच्या खाली असं गुफा टाईप आहे, त्या गुफाच्या इथे सगळेजण जाऊन बसले पाऊस यायला लागलाय म्हणून. सो चला आता आपण पण पावसामध्ये भिजायचं भिजायचं बोलतायत आणि पाऊस आल्यावरती छत्री घेऊन चालताय आणि आम्ही पण काय विरोध नाही करत. हे बघा, मी आत्ताच बोललो पाऊस आला तर पावसामध्ये भिजायचं, पण मी बॅग घेतली असतो त्याच्यामुळे मला सांगितलंय भिजायचं नाही, बॅग भिजवायची नाही. सो त्याच्यामुळे आता छत्री घेऊन आम्ही चालतोय. मस्त पाऊस पडतोय, मस्त क्लायमेट आहे, सगळेजण आपली आडुशा पकडून सगळेजण उभे राहतात. आणि हा बघा समोरचा व्ह्यू, लांब लांब पर्यंत जेवढी ग्रीनरी दिसते ते सगळं संपूर्ण नॅशनल पार्क आहे. आणि डोंट नो तुम्हाला माहिती आहे की नाही, तरी पण मी तुम्हाला सांगतो, बोरिवलीच्या गेट पासून जे नॅशनल पार्क चालू होतं ते ठाण्यापर्यंत आहे. त्याचा काय म्हणतात, ठाण्यापर्यंत पसरलेलं आहे ते जंगल. सो इमॅजिन करा केवढं मोठं आहे. सो फायनली मला परमिशन मिळालेली आहे की तू पावसामध्ये भिज. सो म्हणून मी आता पावसामध्ये भिजतोय आणि लोक आपले छत्री घेऊन चालतायत हळूहळू. जोराची वाट बघत बसणार आणि जे तुम्हाला मी बघा मागाशी म्हणाल पुढे नदीसारखा थोडासा आहे ते बघा. लय हिलवर ट्रेकिंग करायला आले. एवढी मोठी हिल, असेच पुढे जावा वरती. इथे आतमध्ये पूर्ण अंधार आहे आणि इथे सगळ्या ह्याच्यावरती असं कोरीव काम केलेलं आहे एकदम असं. आणि हे सगळ्या बुद्ध लेणी आहेत. सो त्याच्यामुळे इथे जास्त करून गौतम बुद्धांचं हे कोरीव काम केलेलं आहे. सो किती सुंदर असं त्या लोकांनी डोंगरामध्ये त्या लोकांनी मस्त गुफा अशी बनवून ती लोक इथे असे राहायचे. हो बघ ना काय भारी. आणि इथे संपूर्ण आवाज असा घुमतोय, जरा जरी कोणी काय बोललं ना की आवाज असा घुमतोय. डोंट नो ह्याच्यामध्ये तसं येतंय की नाही, येतंय नाही का दिसतंय. फर्स्ट टाइम ब्लॉगर असेल असं. बिबट्या आदिवासी क्षेत्र, इकडे बिबट्या आहे हा, जरा सांभाळून या. परत पावसाला सुरुवात झाली, मध्ये थोडासा थांबला आणि आता परत पाऊस चालू झाला. सो आता आम्ही इथे वरती चाललो आणि इथे कानेरी केव्ह मध्ये जसं आता आम्ही तिथे आतमध्ये गेलेलो ना, तशाच केव्ह आहेत सगळीकडे. वेगवेगळ्या गुफा आहेत, त्यांना नंबर दिलेला आहे 1 2 3 4 5 6 अशा. सो आता पावसामध्ये थोडं माझ्या पाठीमागनं सगळे येतात, मला फॉलो करतात. हे बघ, पाठी रुची, रुचीच्या पाठी तुपू, तुपूच्या पाठी रेश्मा, रेश्माच्या पाठी श्रद्धा, असं आम्ही हे बघ. सो आता इथे आम्ही कानेरी केव्हच्या इथे वरती आलो आहोत. तो वरती हा असं अजून वरती पण आहे,
बट आम्ही वरती बोलतो, वरती जाण्यापेक्षा अजून दुसऱ्या खाली काय असेल तर तिथे जाणार आहोत. पण वरतून हा नजारा, हाचा नजारा, आणि पाठीमागे जेवढं जंगल दिसतंय ते सगळं नॅशनल पार्क आहे सगळं. आणि हा जेवढा डोंगराळ भाग दिसतो ना, जेवढा पण डोंगराळ भाग, तो संपूर्ण डोंगरामध्ये कुठे ना कुठे अशी गुफा आहे. आणि त्या गुफेमध्ये म्हणजे पूर्वी त्या काळी, प्राचीन काळी, ते लोकांनी असं तिथे राहण्यायोग्य असं बनवलं होतं. आणि जिथे जिथे त्यांनी तसं बनवलेली होती गुफा, त्या गुफेच्या तिथे त्यांनी असं प्रत्येक ठिकाणी कोरीव काम केलेलं आहे. तर ते कोरीव काम इतकं शार्प आणि इतकं हे आहे, सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. कधी तुम्ही आलात मुंबईमध्ये तर मुंबईमधलं बोरवली येथील नॅशनल पार्क, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, हे बघायला विसरू नका. इकडे या. आणि पावसाळ्यामध्ये इथे अजून छान ग्रीनरी होते, खूप छान इकडचं वातावरण होतं. आणि इकडून डोंगरामधनं जे येणारे झरे आहेत, धबधबे आहेत, एवढे पण मोठे नाहीत, छोटे आहेत, बट दिसायला खूप छान दिसतात. सो आपण आता तिथे चाललो. सो ह्या ठिकाणी आता आम्ही चाललो. तिकडे थोडंसं पाणी आहे, तिकडे जाण्यासाठी एवढीशी अशी छोटीशी जागा आहे. म्हणजे दुसऱ्या जागे म्हणजे तिकडनं पण असं जाऊ शकतो, पण आम्ही आता एवढ्या वरती आलोच होतो, तर वरतून इकडून असं जाण्यासाठी असा रस्ता होता. सो आम्ही आता इकडनं चाललो आहोत. आणि खूप असं एकदम काय म्हणतात ना, शेवाळ वगैरे पकडलेलं असं एकदम हळूहळू व्यवस्थित. हा, भिजा थोडंसं, काय वांदा नाही. आणि त्यामध्ये माझी चप्पल तर भाई एक नंबर, एवढी गुळगुळीत झाली खालून की कधी पण ती स्लिप होईल, काय भरोसा नाही तिचा. सो मला तर जाम भीती वाटते. ही लोक बघा कशी येतात. सर बघा आईच्या गावात. सो हे बघा, ही गुफा दिसते तुम्हाला. वरतून बघितलं तर तुम्हाला प्लेन असा डोंगर दिसेल, पण त्या डोंगराच्या आतमध्ये पण त्यांनी असं गुफा बनवलेली आहे. ते बघा तिकडे आतमध्ये, तिकडे आहे, त्या झाडाच्या पाठीमागे पण आहे. बघा माझं बायकोचं ट्रेन, मी म्हटलं तू बिझी नकोस. काही नाही, आता काही नाही. बँक भिजवायचं नाही म्हणून आता ट्रेन म्हणून नाही. आणि स्वतः ह्या वर्षीचं पहिल्यांदा करतात दिसतं. तर बघू, अजून चान्स मिळाला अजून माथेरान विचारून घ्यायला असं मिळलं तर आता भेटणार नाही. सो ही होती आतापर्यंत जी तुम्हाला दाखवलेली होती कानेरी केव. ओके, अशा प्रकारेच गुफा आहेत वरती. वेगळं दुसरं काही नाही बघण्यासारखं, फक्त गुफा आहेत. पण गुफा छान आहे. हा, पण गुफा पण असं नाही की नुसतं आपलं आहेत म्हणून आहेत. प्राचीन काळात प्राचीन तुम्हाला काम काळींच्या वगैरे जर गुफा बघायचं आहेत, त्याच्यामध्ये कोरीव काम आहे, खूप सुंदर असं आहे. 8:30 झाले. इथं बाहेर गावचा घड्याळ आहे. 2:30 वाजता सुद्धा एवढी लाईन आहे बससाठी, आतमध्ये जाण्यासाठी कानेरी केवला. सो आम्ही तर जाऊन आलो आहोत, आता आम्ही रिटर्न चाललो आहोत. सो आता आम्ही कुठे चाललो आहोत माहिती आहे? आज फ्रेंडशिप डेच्या निमित्त आमच्या फ्रेंडनी आमच्यासाठी बनवली पावभाजी, पण पाव भाजले नाही. हे पकड, हे रुची, हे पकड ना, पाव भाजले तसले ना पाहिजे आम्हाला. सो आता आम्ही चाललो आहोत तृप्तीच्या घरी. तिने आमच्यासाठी स्पेशल पावभाजी बनवली लग्नानंतर. आज ती पहिल्यांदा काहीतरी घरामध्ये तिच्या हाताने बनवलंय आणि आम्हाला घेऊन चालले खायला, टेस्ट करायला की कशी झाली. सो चला पावभाजी खाऊया. मग काय, पोहोचलो आम्ही तिच्या घरी. घरी पोहोचतात हा असा पावभाजीचा बेत आणि पावभाजी आमच्या पुढे. सो मी फटाफट आता पावभाजी खातो. सो तुम्हाला हा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.